जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. योग वशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 70वा दिवस आहे. आदरणीय यतीन सरांना विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. रोजच्या प्रमाणे प्रार्थना करू आणि सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी डोळे मिटून घ्या, हात जोडूया. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. डोळे बंदच ठेवू, हात जोडलेलेच असू द्या. गुरूंकडे, वसिष्ठ ऋषींकडे प्रार्थना करू की आमचं हे जे काही अस्तित्व आहे हे आमचं नसून त्यांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे जे काही आम्ही व्यक्त होतो ते आमचं स्वतःचं व्यक्त होणं, त्याऐवजी ह्या परमात्म्यानी, या चैतन्यानी, या गुरूंनी, त्यांनीच या शरीरातून व्यक्त व्हावं. अस्तित्वाचे जेवढे स्तर असतील, शरीर, श्वास, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, हे सगळे स्तर ह्याच्यातून त्यांनीच व्यक्त व्हावं. माझा आचार, विचार, वागणं, बोलणं हे सुद्धा गुरूंचंच व्यक्त होणं असावं, अशी त्यांच्याकडे प्रार्थना करू. आपल्या प्रत्येक आचारात, विचारात जी कोणी आपली स्वतःची जाणीव आहे, जो कोणी मी आहे, त्या मीला मीच सांगावं की हे साधारण व्यक्तिमत्व व्यक्त होत नसून गुरूंचं प्रकटीकरण आहे. त्यामुळे त्यांना साजेलसं, शोभेलसंच मी स्वतःला व्यक्त करेन. हळूवार डोळे उघडूया. निर्वाण प्रकरणात काकभूषुंड यांची गोष्ट आपण ऐकतो. आणि वसिष्ठ ऋषींनी काकभूषुंडला त्यांचा सगळा जीवनक्रम विचारला आणि लक्षात आलं की कितीही मन्वंतर होऊन गेली, कितीही युग होऊन गेले, तरीही हा काकभूषुंड नावाचा कावळा, काकराज आहेत तसेच स्थिर आहेत. सहज वसिष्ठ ऋषींच्या मनात प्रश्न आला की हे सगळं सुरू असताना तिथे एवढे प्रलय झाले, मग एवढा वेगवेगळ्या प्रकारचा वायू, अग्नी, ह्या सगळ्यांचा प्रकोप झाला, आणि तरीही तुम्ही स्वतःला कसं काय तिथे स्थिर ठेवलं. बरं, इथून पुढे जाण्यापूर्वी एक छोटीशी विनंती. आपल्याकडे बहुतेकांकडे पुस्तकं पोहोचली असतील योग वासिष्ठची. आता तुम्ही त्यांचा अभ्यासही सुरू केला असेल, ही फार आनंदाची गोष्ट आहे. फक्त हे सत्र सुरू असताना जर लक्ष पुस्तकामध्ये असेल तर सत्र एका साईडला आणि पुस्तक दुसऱ्या साईडला असं होतं. कारण ते पुस्तकाचं स्वतःचं स्वरूप, त्याची स्वतःची ऊर्जा अशी आहे की एकदा वाचायला घेतलं की त्याच्यामध्ये अडकत अडकत जातो, मग सत्राकडे लक्ष राहत नाही. आणि मी काय म्हणतो आहे,
अच्छा इथे असं दिलं, अच्छा तिथे तसं दिलं, हा मनाचा खेळ आहे. तो आपल्याला तिथे फिरवत राहतो. पण जे महत्त्वाचं त्याच्यातून घ्यायचं आहे ते कदाचित सुटू शकतं. त्यामुळे सत्र सुरू असताना पुस्तक हे सोबत नसलं तर छान. किंवा फार फार तर तुम्ही तेवढ्या पेजवरती जिथून सुरुवात होते तिथे फक्त एक मार्क करून ठेवा. म्हणजे आज पुन्हा सत्र झाल्यानंतर किंवा उद्या दिवसा वाचायचं असेल तर त्यावेळेस त्याच्यावरती बघता येईल की अच्छा आपण हे काल केलं होतं आणि ते समजून घ्यायला उपयोगी पडेल. पण अनुभवाने सांगतो की सत्र सुरू असताना हातात पुस्तक नको. ठीक आहे. तर वसिष्ठ ऋषींनी हे विचारलं की या सगळ्या प्रलयाच्या काळात सुद्धा तुम्ही कसे काय स्थिर राहिले. आणि त्याच्यावरती काकभूषणांनी जे सांगितलं उत्तर ते फार सुंदर आहे. हा सगळा योगशास्त्राचा जो पुढचा प्रभाव आहे हा म्हणजे जसं अष्टांग योगमध्ये धारणा म्हणून प्रकार आहे त्याचा त्यांनी उपयोग केला. आतापर्यंत आपण सगळं ज्ञानमार्गाचाच अनुभव घेतला, पण इथून बऱ्याचशा गोष्टी या योग मार्गाच्या आहेत. तर त्याच्यात त्यांनी सांगितलं की हा कल्पवृक्ष हा तसा पूर्णपणे स्थिर असतो. अगदी कितीही संकट आले, काहीही झालं, सगळा उत्पात व्हायला लागला तरीसुद्धा हा कल्पवृक्ष अजिबात इथून हलत नाही. आणि जेव्हा सगळं सहस्रयुग संपतात, जगाचा व्यवहार नष्ट होतो, कल्पांत होतो, त्यावेळेस मात्र हे सगळंच नष्ट होणार असतं. सगळं काही त्या सूक्ष्मात अतिसूक्ष्मामध्ये सामावून जातं. त्यावेळेस हा कल्पवृक्ष पण नष्ट होणार असतो. अशा वेळेस मी इथून माझ्या या घंट्यातून उडून आकाशात चाललो जातो. आकाशातही कुठे तर या ब्रह्मांडाला जे अवकाश आहे, जे आकाश आहे त्याच्याही पलीकडे, त्यालाही ज्या आकाशाने घेरलेलं आहे अशा आकाशात जाऊन मी स्थिर होतो. आणि तिथे मी पूर्णपणे सूक्ष्म रूपाने अतिशय शून्य मनाने असा राहतो. ज्यावेळेस अग्नीचा प्रकोप होतो, हे सगळं जग जळायला लागतं, त्यावेळेस मी वरुण देवतेची म्हणजेच वारुणी धारणा ही करतो. या वारुणी धारणेने मी स्वतःला अतिशय शांत, स्थिर आणि थंड, याच्यामध्ये मला अग्नीचा परिणाम माझ्यावरती होणार नाही अशा रीतीने मी राहतो. नंतर जेव्हा वायूचा प्रकोप होतो, जेव्हा वायू खूप उत्पात करायला लागतो, अशा वेळेस सगळंच काही उसळून उन्मळून पडायला लागतं. त्यावेळेस मी पर्वताची धारणा करतो की वायू किती आला तरी पर्वत हा त्यावेळेस स्थिर राहील. तसा मी पार्वती धारणा करून स्वतःला स्थिर ठेवतो, आकाशामध्ये अचल राहतो. ज्यावेळेस खूप पाऊस येतो, ज्यावेळेस सगळंच काही जलमय होऊन जातं आणि या पृथ्वीला असं एकार्णव असा शब्द कधी ऐकला असेल, एक अर्णव म्हणजे सगळी पृथ्वी एक समुद्र अशी होऊन राहते, त्यावेळेस मी वायूची धारणा करतो, वायवी धारणा करतो की ज्याच्यामुळे मी तरंगत राहतो, मी बुडत नाही. आणि ह्या सगळ्यानंतर जेव्हा सगळं काही संपतं, सगळं त्या सूक्ष्मामध्ये त्याचं लय होतं, अशा वेळेस भूमा म्हणजेच एक संपूर्णपणे स्वतःला व्यापक केलेला असा मी त्या सूक्ष्मामध्ये स्वतःही सूक्ष्म होऊन, लीन होऊन, सुषुप्त होऊन ह्या चिदाकाशात राहतो. आणि जेव्हा पुन्हा ब्रह्मा स्वतः सगळ्या सृष्टीची निर्मिती करायला घेतो, त्यावेळेस मग मी पण ब्रह्मांडात प्रवेश करून ह्याच कल्पवृक्षात राहतो. हा कल्पवृक्ष व्हावा ही जशी माझा संकल्प असतो, त्या संकल्पामुळेच हा कल्पवृक्ष पुन्हा असतो आणि इथे येऊन मी राहतो. आता ह्यावर वसिष्ठ ऋषी म्हणाले की हे अतिशय आश्चर्याची गोष्ट आहे की सगळं संपल्यानंतर सुद्धा तुम्ही केवळ धारणेच्या आधारे राहू शकता. मग इतर योगी नाही राहू शकत का? एवढे तर योगी असतात, एवढ्या सिद्धी असतात, सगळ्यांना हे शक्य आहे, ते का नाही राहत? त्यावर भूषुंड म्हणतात की मी याच रूपात अशाच रीतीने राहावं अशी नियती आहे. आणि इतर योग्यांनी जेव्हा कल्पांत येईल किंवा त्यांचं युग समाप्त होईल किंवा जेव्हा त्यांचं काही शरीर जीवनकाल समाप्त व्हायचा असेल तर त्यांचा प्रारब्ध तसं असल्यामुळे त्यावेळेस ते तिथे त्यांची इच्छा आणि संकल्प ह्याप्रमाणे त्यांचा नाश होतो, ते आपला देह ठेवतात. ज्याचं ज्याचं प्रारब्ध जसं जसं असेल तसंच ते योग्य इथे घडतं. यावर वसिष्ठ ऋषींनी पुढचा प्रश्न विचारला. स्वाभाविक पहा, एका शिष्याच्या रूपाने जाऊन काकभूषुंड समोर उभं राहून वसिष्ठ ऋषी हा प्रश्न विचारतायत.
त्यांनी विचारलं की तुमची एवढे सगळे तुम्ही इतके मनवंतर आणि इतक्या सगळ्या गोष्टी बघितल्या, तर त्याच्यात तुम्हाला असं विशेष काय आढळलं, आश्चर्यकारक काय आहे? आणि ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते खरंच आपल्याला डोळे उघडणार आहे. आपण जे जगाचं स्वरूप बघतो, ज्याला आपण छोटंसं काहीतरी जग म्हणतो, ते खरंच किती मोठं आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, हे सगळं इथे लक्षात येईल. तर वसिष्ठ ऋषी सांगतायत की म्हणे तुम्ही तर केवळ मोक्षाच्याही पलीकडे असं म्हणता येईल, असे अमर्याद असं तुमचं मोक्षाचीच तुम्हाला उपमा देता येईल. आणि जेव्हा जेव्हा अतिशय श्रेष्ठ लोकांची गणना होईल तेव्हा तुमचं नाव हे निश्चितपणे अग्रभागी असेल, कारण तुम्ही सगळ्या इतक्या युगांना, इतक्या मन्वंतरांना बघितलेलं आहे. त्यामुळे अतिशय ब्रह्मज्ञानी असणारे असे तुम्हा अनेक वेळा या ब्रह्मांडाचा उदय बघितला, अस्त बघितला, तर त्याच्यातलं काय विशेष आहे ते मला सांगा. भूषुंड त्यांच्या समोर सगळ्या घटना घडल्या आहेत अशा पद्धतीने ते सगळं सांगायला लागले. त्यांनी म्हटलं की मी असंख्य वेळा या सृष्टीची उत्पत्ती आणि लय बघितलेला आहे. याच्यामध्ये या पृथ्वीला जेव्हा जेव्हा या सगळ्या वायूंनी, अग्नीनी उजाड केलं, त्याच्यानंतर सगळं नष्ट झालं आणि त्याच्यानंतर पुन्हा ही सगळी पृथ्वी निर्माण व्हायला लागली. या सगळ्या प्रकारामध्ये अनेक जे काही घटना घडल्या, त्याच्यामध्ये हेही बघितलं की ही पृथ्वी 11,000 वर्ष ती पूर्णपणे राखेच्या ढिगाऱ्याखाली होती. तिला ती कुठेही पर्वत किंवा ही पृथ्वी दिसत नव्हती. त्याच्यानंतर त्यावेळेस तिला म्हणजे प्रकाशित करणारा सूर्य पण नव्हता, चंद्रही नव्हता. आणि अशी 4 युग निघून गेल्यानंतर मग ही पृथ्वी आम्हाला अशा रूपात आठवते की तिच्यावरती केवळ रानटी झाडं झुडपच होते, त्याच्यावर दुसरं काहीही नव्हतं. त्याच्यानंतर 4 युगांच्या काळात ही केवळ शिळा आणि पर्वत यांनी व्यापून होती. हा एक जर कोणी वैज्ञानिक दृष्टीने बघत असेल तर पृथ्वीची निर्मिती खरंच अशी झाली होती का? एका युगाचा काळ किती, 4 युगांचा काळ किती, 11,000 वर्ष जेव्हा आपण बिग बँग थेरी ऐकत असू किंवा आणखी काही असेल, तेव्हा आपण असं ऐकलं की हे सगळं जो स्फोट झाला होता आणि त्या स्फोटानंतर हे फक्त काय म्हणतात त्याला, गोळे होऊन पहिल्यांदा आग आणि त्याच्यानंतर हळूहळू सॉलिड होत, तर कुठेतरी ती राखही त्याच्यात असली पाहिजे. तर खरंच 11,000 वर्ष पृथ्वी ही निर्माण झाली तेव्हा राखेच्या स्वरूपात होती का? आत्ता जे वैज्ञानिक सिद्धांत आहेत. मग त्याच्यानंतर 4 युग झाडं झुडपं, त्याच्यानंतर 4 युग मग पर्वत दगड, अशा स्वरूपात ती राहिली का? त्यानंतर मग ती पृथ्वी अशी बराच काळ केवळ पाण्याने व्यापून टाकली होती, तिच्यावरती केवळ मेरू पर्वत होता, अशा स्थितीमध्ये राहिली. त्यानंतर या पृथ्वीमध्ये देवसुद्धा केवळ अंधारात होते, म्हणजे सूर्याचाही प्रकाश नव्हता. आणि इथे फक्त मेरू पर्वत असं त्यांनी म्हटलं आहे. आणि त्याच्यानंतर मग विंध्य पर्वत, त्याची निर्मिती झाली. समुद्र वगैरे असं काहीही नव्हतं असं त्यांनी सांगितलं. पुढे 4 युगांची अशी अनेक मन्वंतरं त्यांच्यासमोर गेली, भूषुंड सांगताहेत. आणि अशा स्थितीमध्ये मी फक्त केवळ एक तो विराट स्वरूप, विराटच पुरुष बघितला की जो स्वतःच्या स्थितीमध्ये, स्वतःच्या रूपात स्थिर होता. नंतर अशीही सृष्टी बघितली की जिथे केवळ म्हणजे स्त्री पुरुष संघाशिवाय मानस कल्पनानीच, संकल्पानीच व्यक्तीची, माणसाची निर्मिती होत होती. आणि अशा स्थितीतसुद्धा मी हे सगळं जग बघितलेलं आहे. ह्या सृष्टीमध्ये असे आत्ताच्या जर कल्पना केली, आत्ताचं जे कल्प आहे, तर ते वसिष्ठ ऋषींना म्हणाले की तुम्ही सगळं बघितलं आहे, तुम्हाला माहिती आहे की इथे ब्रह्मदेवानी संकल्प केला, त्याच्यानंतर हे सगळं त्रिभुवनाची विभागणी केली, 14 भुवनं केले. आणि आतापर्यंत चंद्र, सूर्य, नक्षत्र ह्या सगळ्यांची उत्पत्ती तुम्ही बघितली आहे. त्यानंतर हे जम्बूद्वीप, ह्याच्यामध्ये असणारे आचार, विचार, वेदांची निर्मिती, हे सगळं काही तुम्हाला माहिती आहे, तुमच्यासमोरच आहे. ह्या सृष्टीमध्ये, याच कल्पामध्ये जेव्हा पृथ्वीचं सो कॉल्ड अपहरण, आपल्याला हे जे विष्णूचे 10 अवतार माहिती आहेत, त्याच्यातला एक त्यांनी म्हटलं आहे वराहमिहिर हा अवतार, की हिरण्याक्ष नावाच्या राक्षसाने जेव्हा पृथ्वीचं अपहरण केलं त्यावेळेस श्रीहरींनी तिला परत आणलं. त्याच्यानंतर जेव्हा हे सगळे वेद, हे मत्स्यावतार, वेद पळवून नेले राक्षसांनी, त्याला मत्स्यावतारामध्ये विष्णूंनी परत आणलं. नंतर समुद्र मंथनाचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं की समुद्र मंथनानंतर हे जे अनेक रूपं आहेत, की कधी आपण म्हणतो ब्रह्मा, विष्णू, महेश, तर हे सुद्धा अनेक सृष्टीमध्ये, अनेक युगांमध्ये मी वेगवेगळे बघितले. कधी हाच ब्रह्मदेव विष्णू झालेला आहे, कधी विष्णू हा
ब्रह्मदेव झालेला आहे किंवा शंकर झाला आहे, कधी शंकर स्वतः ब्रह्मदेव म्हणून त्यांनी ही अनेक प्रकारचे रूपं घेऊन हे सगळं सृष्टीमध्ये वेगवेगळे जन्म यांचे मी बघितले. त्यानंतर या सर्गात काही काळ मागे पुढे तुमच्यासारखे श्रेष्ठ ऋषी हेही जन्माला आलेत. तुमच्याच नंतर अनेक बाकीचे ऋषी, मोठे मोठे राजे, ज्ञानीपुरुष, मुनी, राक्षस हे सगळे त्यांना जे काही समोर आले ते सगळ्यांचं मला स्मरण आहे. भुषुंड म्हणतात की इतके सगळे पराक्रमी आणि श्रेष्ठ असल्यामुळे त्यांना मी विसरू शकत नाही, हे सहज माझ्या लक्षात राहतात. आता त्यांनी त्या स्वतः वसिष्ठ ऋषींबद्दल सुद्धा सांगितलं की हा तुमचा तसा माझ्यासमोर हा 8वा जन्म आहे आणि अशाच एका 8व्या सर्गामध्ये, अनेक सर्ग असतात, 8व्या सर्गामध्ये तुमची आणि माझी भेट झाली होती. त्यावेळेस मी तुम्हाला हे सगळं सांगितलं होतं. आणि दरवेळेस काही तुम्ही ब्रह्मदेवापासून उत्पन्न झाले असं नाही. कधी अग्नीपासून, कधी आकाशापासून, कधी पर्वतापासून, कधी जलापासून, अशी वेगवेगळी तुमची ही उत्पत्ती झालेली आहे. तर असे अनेक सर्ग आणि ज्यांच्यामध्ये पृथ्वीचं रूप हे आत्ताचं जसं आहे, जसं सगळं सारखं वाटतं, असेही अनेक सर्ग मला लक्षात आहेत. 5 वेळा ही पृथ्वी श्रीहरींनी वर काढली, म्हणजेच कुर्मावतार घेऊन. त्याच्यानंतर मत्स्यावतार, त्याच्यानंतर परशुरामाचे अनेक अवतार झाले. अनेक युगांमध्ये परशुरामाचे अवतारच झालेले नाहीत. या बुद्धावतार सुद्धा अनेक वेळा झाले. शंकरांनी अनेक वेळा अवतार धारण केले. आपण जी साधारण संकल्पना मनात ठेवतो की एकच ब्रह्मदेव, एकच शंकर, एकच विष्णू, तर असं नाही आहे. आणि याच्यातला उरलेला जो महत्त्वाचा भाग आहे तो मी तुम्हाला पुन्हा थोड्या वेळाने सांगेन. तर हे जे काही भुषुंड सांगतायत ते म्हणतात की हे मुने, या प्रत्येक युगातील पुरुषांची बुद्धी ही कमी जास्त होत असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे जे अनुभव असतात, वेदांचे पाठ असतील, वेदाभ्यास असेल, यज्ञयाग असतील आणि त्याप्रमाणे जे काही शास्त्र असतील, त्यांचे उच्चार असतील, हे त्या बुद्धीप्रमाणे कमी जास्त होत राहतात. आपल्याला माहिती आहे युगांप्रमाणेच आपलं आयुष्यसुद्धा हे कमी कमी होत गेलेलं आहे. म्हणजे अगदी सत्ययुग म्हणा किंवा त्रेतायुग म्हणा, सत्ययुग म्हणा किंवा कुठलं होतं ते, सत्ययुगात 400 वर्ष श्रीरामांचं त्रेतायुग, त्याच्यामध्ये 300, द्वापारयुगात 200 आणि कलियुगात 100, असं साधारणपणे आपलं आयुष्य हे कमी कमी होत गेलेलं आहे. त्याप्रमाणे बुद्धी, आचार, विचार हे सुद्धा बदलत गेले आहेत. तर इथे भुषुंड सांगत आहेत की ह्या पद्धतीने लोकांची बुद्धी कमी जास्त होत असल्यामुळे शास्त्रसुद्धा हे त्यांच्यात वेगवेगळे प्रभाव होऊन निर्माण झालेले मी बघितलेले आहे. प्रत्येक द्वापारयुगानंतर मी हेही बघितलं आहे की जी काही पुराणं तोपर्यंत लिहिली होती ती कलियुगामध्ये प्रकाशित होतात. आणि सगळ्या पुराणांचा अर्थ जरी एक असला तरी ज्या पद्धतीने लोक त्यांचा समजून घेतात, ज्या पद्धतीने ते स्वतःला त्यांचा अभ्यास करतात, त्यामुळे त्यांचे अर्थ हे वेगवेगळे किंवा पाठभेद होऊ शकतात. प्रत्येक युगातील इतिहासही तोच किंवा वेगवेगळ्या पद्धतीने रचला गेलेला आहे. ह्याच्यामध्ये महारामायण म्हणजे हेच योग वासिष्ठ हा एक प्रचंड मोठा ग्रंथ. त्यावेळेस भुषुंड म्हणाले की याचे 1,00,000 श्लोक होते आणि हा ग्रंथ ब्रह्मदेवानी वसिष्ठ आणि विश्वामित्र यांना दिला होता, असं त्यांचा इथे उल्लेख केलेला आहे. तर त्यात रामाने कसं वागावं, रामाप्रमाणे आपण कसं वागावं, रावणाप्रमाणे वागू नये, हे सगळं वर्णन त्या ग्रंथामध्ये केलेलं आहे. आणि हे सगळं वाल्मिकी ऋषींचाही तिथे उल्लेख आलेला आहे. त्याच्यानंतर ते जे काही पुढचं करणार आहे म्हणजे मूळ रामायण आणि त्यानंतर योग वासिष्ठ ह्याचाही उल्लेख केला आहे. वाल्मिकी ऋषी ते पुढे करतील, त्यानंतर त्याचाच वारंवार अभ्यास, निर्मिती असं कोणीतरी पुढे 12 वेळा करेल, असंही या सगळ्या भुषुंडांनी या गोष्टी सांगितल्या. मुळात त्यांनी जे सगळं प्रकार सांगितले त्याच्यात त्यांनी रामाबद्दल सांगितलं की सध्याचा रामाचा जन्म हा 11वा जन्म असेल. त्यांनी म्हणजे 11वा श्रीराम नंतर पुढच्या जे द्वापारयुग असेल त्याच्यामध्ये 16वा विष्णूचा अवतार असेल. आणि हे जे काही महाभारत वगैरे झालेलं आहे तर हेही पुन्हा पुन्हा होईल. व्यासांनी रचलेलं महाभारतही पुन्हा लिहिलं जाईल. आता या ठिकाणी आपण थोड्या आपल्या कल्पनांना समजून घेऊ. आपले विचार असे असतात, एक श्रीराम, एक जन्म, एक ब्रह्मदेव, एक विष्णू, आणि आपल्याला माहिती असलेला हा एकच जन्म.
अनेक किती आणखी जन्म असतील माहिती नाही. पण जेव्हा इतक्या देवादी देवांचे सुद्धा, अनेक ऋषींचे, वसिष्ठांचे असू द्या, श्रीरामांचे असू द्या, हे सगळे इतके जन्म होऊन सुद्धा म्हणजे आपल्याला थोडी तरी या गोष्टीची जाणीव व्हायला हवी की हे न संपणारं जग आहे. एका सर्गानंतर दुसरा सर्ग किंवा युगानंतर युग, मन्वंतरानंतर मन्वंतर, आणि हे एकावर एक सुरूच राहतील. बरं, एक ब्रह्मांड आहे अशातले प्रकार नाही, अनेक ब्रह्मांड आहेत. एका ब्रह्मांडाची माहिती दुसऱ्याला नाही आहे, हेही तसंच आहे. मग एवढं सगळं असताना आपलं अस्तित्व किती? या सगळ्या काळामध्ये आपण किती काळ आहोत? हो ना? थोडंसं हे जर त्रयस्थ दृष्टीने बघितलं तर आपला जन्म आणि मरण हे म्हणजे असं चुटकीसुद्धा वाजवायला वेळ लागेल त्या दृष्टीने बघायचं झालं तर. इतकं आहे, इतकं छोटंसं. एवढ्या सगळ्या याच्यामध्ये आपलं अस्तित्व किती आहे? मी तर म्हणतो आपण इथून थोडेसे 10,000 फूट जरी वरती गेलो ना तरी दिसत नाही. बरोबर आहे. मी 14,000 फुटांवरून हे केलं होतं, स्काय डायव्हिंग केलं होतं. तर तेव्हा काहीच दिसत नव्हतं खाली. जेव्हा खाली यायला लागलो तेव्हा असे थोडे माणसं वगैरे दिसायला लागले आणि मग कुठेतरी जाणवलं की अच्छा आहेत. आपलं अस्तित्व इतकं छोटं आहे, पण अहंकार आपला केवढा मोठा आहे, नाही का? अहंकार आपल्याला असा दाखवतो की बापरे, म्हणजे मी काय 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 आपण भूमिका घेतो. मी तुला सोडणार नाही, असं नाही, तसं नाही, सगळ्या गोष्टी. या गोष्टीची थोडीशी जाणीव असावी की आपण फार फार छोटे आहोत. जेव्हा आपण त्या स्वरूपाचा विचार करू तेव्हा मात्र आपण अनंत अमर्याद आहोत. परंतु जर आपण आपल्या शरीरालाच आपण समजत असू, आपल्या अस्तित्वालाच आपण स्वतःचं काहीतरी मी आहे असं समजत असू, तर मग त्या दृष्टीने बघा की आपण काहीच नाही, सूक्ष्मापेक्षा सूक्ष्म आहोत. कोणी आपल्याला मोजावं असं आपलं काहीही अस्तित्व नाही आहे. ही जाणीव सतत मनात असू द्यावी. सगळं संपणार आहे. कारण भूषणांनी सांगितलं की इतक्या वेळा इथे पृथ्वी नष्ट झाली, अनेक गोष्टी झाल्या, तर त्या तुलनेत हे आपलं अस्तित्व काय आहे, किती वेळा आपण नष्ट झालो आणि केव्हाही होऊ शकतो. माझ्या मनात सहज जेव्हा आकाशाकडे बघत असतो तेव्हा असेच प्रश्न येतात. हे एवढे तारे, सूर्य, चंद्र हे सगळं दिसतात, तर या सगळ्यांची जागा, या सगळ्यांना असं बांधून ठेवलेलं, म्हणजे असं कोणी टांगलेलं आहे असे नाही, किंवा कशावरती तरंगत आहेत अशातले प्रकार नाही, हवेत लटकत आहेत, ओके, विदाऊट एनी सपोर्ट. आणि हे सगळे आपलं काम ज्या ज्या स्पीडनी स्वतःभोवती फिरायचं, ज्या स्पीडनी आणखी काय म्हणतात त्याला, सूर्याभोवती फिरायचं, त्या सगळ्या गोष्टींनी आणखी पुन्हा स्वतःभोवती फिरत राहायचं, हो ना, हा जो सगळा प्रकार चालला आहे, तर मला आश्चर्य वाटतं की याच्यातली एक जरी एंटिटी इकडची तिकडे थोडी जरी गडबड व्हायला लागली, म्हणजे समजा पृथ्वीने म्हटलं की मी आज जी काही 24 तासात एक प्रदक्षिणा करते स्वतःभोवती, तर तिने म्हटलं की नाही 24च्या ऐवजी 23 तासात करूया. तर जस्ट इमॅजिन की हा हवेत लटकणारा गोल याच्यात जर थोडासा बदल झाला तर आपण टिकू का? केवढा प्रचंड फरक पडेल. काय राहील की नाही हेही माहिती नाही. या सूर्याच्या भोवती जे काही त्या गुरुत्वाकर्षणाने हिला बांधलेलं आहे आणि फिरतायत, त्या गुरुत्वाकर्षणामध्ये जो काही फोर्स आहे तो थोडा कमी जास्त झाला तर, पृथ्वी थोडी जवळ आली किंवा थोडी दूर गेली तर, जस्ट इमॅजिन. त्याच्यामुळे हे जे काही जो करणारा आहे, ज्यांनी कोणी हे सगळं बांधून ठेवलेलं आहे, त्या दृष्टीने विचार केला ना तर डोळे उघडे करा, नाही तर बंद करा, काय जे म्हणायचं ते म्हणा. परंतु ह्या सगळ्या सृष्टीबद्दल फार वेगळेच भावना येतात आणि मग एक सहज आपलं मन तिथे त्या परमेश्वराच्या चरणाशी जातं की अरे तुझ्याच कृपेमुळे हे सगळं चाललंय. आणि इथे आपण आपल्या अस्तित्वाबद्दल, आपल्या बिहेवियरबद्दल, आपल्या ॲक्शन्सबद्दल, मी हे करेल, मी ते करेल, एवढ्या सगळ्या गोष्टींबद्दल इतक्या बढाया मारतो, इतका अभिमान बाळगतो, किंवा कोणाला दोष देतो किंवा आणखी काही करतो. याच्यामध्ये इथे खरं कोणी काही करावं असं काही नाहीच आहे. हे सगळं त्याच्या हातात आहे. आपण आपले जे काही करायचं ते त्याची कृपा आणि त्याची साथ आहे म्हणून काही करू शकतो, नाही तर काहीच नाही आहे. या गोष्टीची जाणीव असावी. त्यामुळे थोडंसं कधी असेल, आपला अहंकार असेल तर त्याला थोडं सांभाळता आलं पाहिजे. त्यामुळे वसिष्ठ ऋषींना हे भूषुंड सांगतायत की हे वसिष्ठ ऋषी, माझा प्रत्यक्ष अनुभव आहे, म्हणजे असं अनुमान नाही आहे, इमॅजिन केलं असं नाही, मी सगळं स्वतः बघितलं की सगळं काही उत्पन्न होतं, जे काही उत्पन्न होतं ती सगळी या जगाविषयीची केवळ भ्रांती आहे, हा केवळ भ्रम आहे की काहीतरी उत्पन्न होतं म्हणून. प्रत्यक्षात कुठल्याही काळी काहीही स्थिर नाही, विद्यमान नाही.
आणि या सृष्टीला अस्तित्व आहे असं जर म्हणायचं तर ते केवळ एखाद्या बुडबुड्याप्रमाणे येतं आणि ते विरून जातं. त्यातलं कुठलंही या संपूर्ण सृष्टीमध्ये काहीही असं स्थिर निश्चित असं नाही आहे. अगदी दिशांच्या बाबतीत सुद्धा पूर्वी मागच्या कल्पात जी दिशा होती ती दिशा म्हणजे उत्तर दिशा होती, ती आता या कल्पात कदाचित उत्तर दिशा नसेल. एवढं मोठं आकाश आहे, याच्यामध्ये एक दिशा कधी होती, पुढच्या कल्पात कशाला ही दिशा असेल. दिशा कशी ठरवली जाते तर इथे आपल्या अध्यात्मशास्त्राप्रमाणे मेरू पर्वत जिकडे असेल तिकडे उत्तर दिशा असं धरलं जातं. त्यामुळे असं आपला जर नॉर्थ पोल आणि साऊथ पोल जर बघितलं तर पृथ्वीच्या नॉर्थ पोलला जो पर्वत आहे त्याला आपण जो मेरू पर्वत म्हटला जातो, तो मेरू पर्वत जिकडे असेल तिकडची दिशा उत्तर. त्याच्यानुसार मग बाकीच्या सगळ्या दिशा इथे ठरवल्या जातात. तर म्हणतात की पूर्वी कधी हा जो पर्वत होता तो पर्वत आताही नाही आहे. जी काही सूर्य चंद्र नक्षत्र यांची गती आणि जी काही दिशा असतील ते या केवळ मेरू पर्वतामुळे स्थिर होतात, ठरवल्या जातात. पर्वतांचं स्थान बदललं की दिशासुद्धा बदलतात. आणि जे काही युग आहेत मी आता जसं म्हटलं 400, 300, 200, 100 युगांमध्ये लोकांचं आयुष्य, तर ते सुद्धा निश्चित असतं असं नाही, तेही कधी कधी बदलतं. मी असेही बघितलेले आहेत की जे सत्ययुगामध्ये कलियुगासारखा आचार करतात तसे वागतात, आणि कलियुगातले सत्ययुगासारखे वागणारेही तुमच्यासारखे अनेक लोक आहेत की जे कलियुगात आहेत पण आचार त्यांचं वागणं हे सगळं सत्ययुगासारखं आहे. असंही मी बघितलं आहे असं ते सांगतात. तुमच्यासारखं म्हणजे मी तुमच्यासाठी म्हटलं, म्हणजे वसिष्ठ ऋषींना काकभूषुंड सांगत आहे असं नाही. ते योग वसिष्ठचा अभ्यास करणारे आहेत, ते कलियुगामध्ये सत्ययुगाचं आचरण करणारे असं मला म्हणायचं. तर त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचा विपर्यास आणि अशा प्रकारचं वागणं हे सुद्धा मी बघितलंय. हे जेव्हा वसिष्ठ ऋषींनी ऐकलं तेव्हा त्यांना फार आश्चर्य वाटलं. आणि मग त्यांनी शेवटचा महत्त्वाचा प्रश्न त्या भूषुंडला विचारला. ते म्हणाले की मला हे सांगा की आता या जगात आम्हाला वावरायचं आहे, सामान्य लोकांना राहायचं आहे, तर त्यांना कशाने तुमच्यासारखी शांती, समाधान, दीर्घायुष्य हे प्राप्त होऊ शकेल, त्यांच्यासाठी काय संदेश आहे? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न वसिष्ठ ऋषींनी भूषुंडाला विचारला. कारण त्यांनाच विचारणार ज्या व्यक्तीने युगानुयुग बघितलेले आहे, ज्या व्यक्तीचं खरंच चिरंजीव आहे, व्यक्ती म्हणा किंवा जे कावळा आहे त्याला, तर तो सांगू शकेल की खरा मंत्र काय आहे. तर अनेक ज्ञानी लोक सांगतील, पण हा प्रत्यक्ष अनुभव स्वतः आहे आणि म्हणून सांगतो. इतरांचं बघितलं, इतरांकडून शिकलो असं नाही, हा स्वतःचा अनुभव. आणि मी काल जसं म्हटलं की आपल्याला बहुतेकांना दीर्घायुषी होण्याची इच्छा असते. या दीर्घायुषी होण्यामागे आपल्याला अनंत काळ सुख उपभोगायचं असतं, आनंद उपभोगायचा असतो. जितका काळ इथे राहू तितका काळ राहावं असं आपल्याला वाटत असतं. फार कमी लोक असे असतात की ज्यांना कितीही त्रास असला, सगळं थकलंय शरीर, सगळं काही झालंय, तरी पण अशी इच्छा होत नाही की आता बस, आता निघून जावं. फार कमी लोक असे असतात. तो एक श्लोक आहे ना, अंगम दलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम वृद्धो यापी गृहीत्वा दंडम तदपि न मुंचत त्याशापिंडम. काय वाटेल ते होऊ द्या, टक्कल पडू द्या, दात जाऊ द्या, हातात काठी येऊ द्या, सगळे येऊ द्या, तरी सुद्धा जगण्याची आशा काही सुटत नाही. तर असं फार क्वचित कमी लोक असतात जे अतिशय दीर्घकाळ आजारी आहेत, काही सफरिंग आहेत, किंवा ज्यांना ज्ञानमार्गाने थोडंसं कळलं. ते म्हणतात की बस आता शरीर संपवणं हे कर्तव्य नाही, हे चांगलंही नाही, शरीर राहावं, परंतु जगण्यासाठी मुद्दाम आता काही करावं असंही वाटत नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत सेवा जेवढी घडते आहे तेवढी करत राहावी. या शरीराचा जेवढा सुंदर उपयोग करता येईल तेवढा करावा. तर त्यावेळेस दीर्घायुष्याचं रहस्य, शांती समाधानाचं रहस्य वसिष्ठ ऋषींनी भूषुंडला विचारलं. आणि त्यावेळेस भूषुंड म्हणाले की हे मुने, शरीराचं आणि शरीराचे रोग आणि मनाच्या चिंता ह्यापासून मनुष्याची ही भावना अशी होते की मी दुःखी आहे, मला अनेक प्रकारचा त्रास आहे, मी अनेक प्रकारे रोगी आहे, आणि त्यामुळे त्याचा मृत्यू होतो, तोच त्याच्या मृत्यूला कारण ठरतो. परंतु ज्यांनी आपलं चित्त अतिशय स्थिर परमात्म्यामध्ये आत्मविचारात ठेवलेलं आहे आणि ज्यामुळे तो समाधानी आहे, त्याला मारण्याची इच्छा मृत्यूसुद्धा करत नाही. तुम्हाला जर आकाशाची गोष्ट आठवत असेल, अगदी सुरुवातीला योग वासिष्ठमध्येही आली होती
की त्याचे कर्मच नाही काही. तो स्वतः कुठले कर्म करत नाही, तो फक्त आहे, आपलं अस्तित्व आहे आणि चालू आहे म्हणून चालू ठेवतो. तर त्याला कर्म नसल्यामुळे मृत्यूमध्ये त्याला मारण्याची शक्तीच नाही राहत. आपला मृत्यूच्या मागचं मुख्य कारण काय आहे? आपलं कर्म. आता ज्यांनी काही कर्मच केलं नाही, जो आपल्या कुठल्या कर्मामध्ये बांधलेलं नाही, शरीर चालू आहे, व्यवहार चालू आहे आणि अस्तित्व आहे म्हणून आहे, त्याची स्वतःच्या शरीरावरती, आपल्या कर्मावरती, आपल्या इच्छांवरती, वासनांवरती कुठलीही त्याची अटॅचमेंट नाही आहे, कशामध्ये तो बांधला गेला नाही आहे, मग त्याचं काहीच काम उरत नाही. त्याच्यामुळे त्याला मृत्यूसुद्धा मारू शकत नाही. अशा पुरुषाला कुठलेही जे काही दृष्ट पदार्थ म्हणजे जे बघतो आपण, काही कर्म असतील, राग, द्वेष, कुठलेही विकार, या सगळ्या गोष्टींमधलं काहीही कोणीही त्याला त्रास देऊ शकत नाही. हा सगळ्यांपासून दूर राहतो. तो जसं काही यथाशास्त्र कर्म करत असेल त्याप्रमाणे तो आपलं कार्य करतो, पण त्याला त्या कार्यांचं काहीही घेणं देणं नाही. म्हणजे त्याच्यातून मी काही केलं, मी काही मिळवलं, मी काही दिलं, अशा काहीही प्रकार त्याच्यामध्ये नसतात. आणि ज्याचं चित्त हे स्थिर आहे त्याच्यासोबत, आणि हा फार महत्त्वाचा भाग आहे, लक्षात ठेवा, ज्याचं मन तृप्त आहे, शांत आहे, स्थिर आहे, त्याच्या मागे सगळ्या प्रकारचे सुख हे धावत असतात. त्याला जे जे पाहिजे, खरं म्हणजे पाहिजे हा प्रकारच नाही, कारण त्याला काही वासनाच नसते. सगळं काही त्याच्याकडे आपोआप स्वतःहून चालत येतं. माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा, हे खरंच होतं. तृप्ती हवी, सकारात्मकता आपल्या जीवनामध्ये हवी. माझ्याकडे हे सगळं आहे, हे सगळं आहे. योग वासिष्ठमध्ये जसं हे सांगितलं आहे, तसंच परमपूज्य गुरुदेवांनी सुद्धा एक छोटीशी गोष्ट सांगितली होती की सकारात्मकता कशी हवी. हा सकारात्मकतेचा विचार आपण पूर्वीही आपल्या मनाच्या शक्तीच्या बाबतीत बघितला होता, की जे काही आपण मनात आणू, चांगले विचार असतील तर चांगल्या गोष्टी होतील, वाईट विचार असतील तर वाईट विचार होतील. त्यामुळे नेहमी आपल्या स्वतःच्या चांगल्या कर्मांना आठवावं. एखाद्या दिवशी गडबड इकडे तिकडे झाली तर म्हणून वाईट झालं आणि म्हणून नुकसान होईल असं भावना करू नये नेहमी, कारण इतका काळ अनेक सकारात्मक गोष्टी केलेल्या असतात. तर त्यांना आठवावं आणि त्याच्यामुळे जीवनात नेहमी सकारात्मकताच येईल, चांगल्याच गोष्टी होतील, असं स्वतःला नेहमी आश्वासन देत राहावं. तर इथे वसिष्ठ ऋषी भुषुंड सांगतायत की जे स्थिर चित्ताचे आहेत, ज्यांचं चित्त शांत आहे, अशांकडे सगळे दिव्य, लाभयुक्त, उत्तम गुणांनी संपन्न अशी सगळी सुख ते त्यांच्याकडे धावत सुटतात. आणि म्हणून यांना दुसऱ्या कुठल्याही सुखाच्या मागे जायची गरज वाटत नाही, कारण त्यांना माहिती आहे जे यायचं ते स्वतःहून माझ्याकडे येईल. आणि अशा रीतीने प्रत्येक व्यक्तीने आपल्या चित्ताला अशाच सुखांमध्ये, जे आत्मसुख आहे त्याच्यामध्ये स्थिर करावं. वसिष्ठ ऋषींना हे सांगतात की माझा प्रत्यक्ष अनुभव असा आहे की या संपूर्ण तिन्ही लोकांमध्ये, स्वर्ग, पाताळ, पृथ्वी, अशा ठिकाणी ज्याच्यात माणसांनी आसक्त व्हावं, ज्याच्याप्रती अटॅचमेंट असावी, असं खरं काहीच नाही. जसं आता मी मगाशीच सांगितलं की हे सगळंच नष्ट होणार आहे, नाही सगळं संपणार आहे, तर कशामध्ये अटॅचमेंट ठेवावी? आपणही संपणार आहोत. जे संपणार नाही आहे त्याच्यामध्ये आपण आपली अटॅचमेंट फार फार तर ठेवू शकतो. आणि जे संपणार नाही आहे, जे शाश्वत आहे, असं काय आहे? तर आपलं आत्मस्वरूप. त्याच्यामुळे इच्छा धरायचीच असेल तर त्याची इच्छा धरावी. जेव्हा त्याच्याशी एकरूप होऊन जाऊ तेव्हा ती सुद्धा इच्छा सोडून द्यावी. मग कुठली इच्छाच असू नये, कारण जे आहे त्याची इच्छा काय करायची, हो ना. मी असं इच्छा करू शकत नाही की मला डोळे असावे, डोळे आहेत मला, मग मी कशाला इच्छा करू डोळे असावेची, नाही का. एखाद्याला केस नसतील तर त्याने म्हणावं की मला केस यावेत, मी समजू शकतो. पण जे आहे त्याची काय इच्छा करायची? तर आपलं स्वरूप सुद्धा एकदा आत्मस्वरूप झालं, आपण त्या अनंतात जर स्वतःला स्थिर करू शकलो तर मग ती पण इच्छा राहत नाही. त्यामुळे इथे आपल्या या जीवनामध्ये ज्यांचा धड उपभोग घेता येत नाही, सगळ्या प्रकारचे संकट, दुःख हे सगळे आपल्या आयुष्यात येत असतात, ज्याच्यामुळे सगळे जे कर्म असतात, जे क्रियाफल असतात, त्यामुळे चित्त आपलं चंचल होतं, आपल्याला स्वतःला त्रास देतं. त्यामुळे अशा सगळ्या गोष्टींमध्ये माणसाने इन्व्हॉल्व्ह होऊन त्याला मिळेल काही, तसं काहीच नाही. आणि जे काही तुमचं आज वय असेल त्या वयात हा विचार करा की इतक्या वर्षाच्या आयुष्यामध्ये आपण खरंच मिळवण्यासारखं काय मिळवलं आहे. हा विचार जरूर यायला हवा, कारण आपण इतक्या वेळा धावपळ केली, इतक्या वेळा मारामारी केली, हे पाहिजे ते पाहिजे सगळं केलं, परंतु प्रत्यक्षात काय मिळालं, खरंच किती सुख मिळालं. कधी काही आपण काही केलं असेल तर दुःख नको म्हणून मी समजू शकतो.
एखाद्या गोष्टीचा त्रास व्हायला नको म्हणून. परंतु तो जो त्रास होता त्यालाही जर मानसिकदृष्ट्या थोडं बघितलं, तोही सहन करण्यासारखा असतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपले भांडणं होतात, वादावादी होते, कुठल्या तरी गोष्टींमागे आपण विनाकारण आसक्ती ठेवतो, तेव्हा स्वतःला हा प्रश्न थोडासा स्वतःपासून बाजूला करून विचारायचा की ह्याच्यातून खरंच काही मिळणार आहे का, खरंच माझी अटॅचमेंट याच्यात आवश्यक आहे का, यापासून दूर राहू शकतो का, स्वतःला स्थिर करू शकतो का, ह्यापेक्षा मी स्वतःमध्ये जर लक्ष दिलं तर ते बरं आहे का. अशा प्रकारचे प्रश्न हे स्वतःला जरूर विचारावे. कारण इथे जसं सांगितलं आहे की म्हणजे हे एक दोन जन्म बघणाऱ्या, एक दोन युग बघणाऱ्या व्यक्तीने नाही सांगितलं, ज्यांनी अनादि अनंत असे कित्येक जन्म, कित्येक पृथ्वी, कित्येक ब्रह्मांड बघितले, कित्येक सर्ग बघितले, कित्येक ऋषी मुनी देव या सगळ्यांचं उदय असतं दोन्ही बघितलं. ती व्यक्ती सांगते आहे की मला कशातही रस राहावा असं काहीही सापडलं नाही, ज्याच्यात माणसाने टिकावं असं काहीच नाही आहे. जे आपण अनेकदा ज्या गोष्टींची अभिलाषा करतो की मला प्रचंड सत्ता हवी, मला चांगलं वक्तृत्व हवं, माझे इतक्या प्रकारचं मला ज्ञान हवं. आपणही बघतो ज्ञानाच्या मागे धावणारे अनेक लोक आहेत. माझ्यासारखे लोक सुद्धा कधी कधी असंच बोलून जातात, इतक्या वेळा योग वासिष्ठ वाचलं, तितक्या वेळा योग वासिष्ठ वाचलं. हां, कुठेतरी जर तो अभिमान येत असेल तर हे मिळून वाचून काय केलं जोशी साहेब, एवढ्या वेळा वाचलं काय केलं, काय प्राप्ती केली, काय तीर मारले, असा जर कोणी प्रश्न विचारला तर त्याचं काही उत्तर नाही आहे. खरंच सांगायचं की काय केलं आहे, वस्तुस्थिती हीच आहे. तर ज्ञान मिळवा नाही तर आणखी काही मिळवा, पण त्याच्यात बढाई मारण्यासाठी नाही. जे काही करायचं आहे ते मला फक्त मी जसं मागाशी म्हटलं की ते आत्मसुख काय आहे त्याचा अनुभव घेण्यापुरतं, तिथे स्थिर राहण्यापुरतं. एकदा ते झालं की झालं, मग उरलेलं हे केवळ कार्य म्हणून कार्य करायचं आहे. अशी जर आपली अवस्था असेल तर गोष्ट वेगळी. नाहीतर डिग्रीजवर डिग्रीज मिळवत जायच्या, मी हे केलं, मी ते केलं, मला एवढं येतं, मला तेवढं येतं, पुढे काय. शेवटी याला काय आहे, याच्यात काय मिळवलं, हा प्रश्न जो आहे तेच सांगतात की जे ज्ञानी लोक आहेत ते यापैकी कशावरतीही आपली श्रद्धा ठेवत नाही. ते कशावरती याचा आपल्या स्वतःचं मन त्याच्यात स्थिर होत येत नाही. त्यांनी इतकं सुद्धा की आपल्या हातून लोकोपयोगी कार्य व्हावे आणि त्याच्यातून लोकांचं काहीतरी चांगलं मनोरंजन व्हावं अशी सुद्धा त्यांची श्रद्धा नसते. ते सहज जगतात, कार्य व्हायचं म्हणून कार्य करायचं. त्याच्यामुळे हे जे अशा प्रकारचं आयुष्य असेल की ज्याच्यात मानसिक व्यथा भरपूर आहेत, अशा प्रकारचं दीर्घायुष्यसुद्धा हे शापासारखं वाटतं. आणि अशा स्थितीत उलटंसुद्धा की चला जर जीवन संपवलं तर सगळेच दुःख संपतील म्हणून आत्महत्या वगैरे करणं, आत्मघात करणं हे सुद्धा धिक्कारास्पद आहे. जे जीवन आहे ते जगावं, त्याच्यामध्ये जे येईल ते आनंदाने स्वीकारता यायला हवं. हे आपण वारंवार इथे या विषयावर म्हटलेलं आहे. सुख येतील तेही आनंदाने स्वीकारता यायला हवे, दुःख येतील तर तेही आनंदाने स्वीकारता यायला हवे. कुठल्याही गोष्टीला नाकारायचं नाही. जे सहज येईल तेच स्वीकारलं आणि त्याच्यात जगले तर अशा स्थितीत जे शाश्वत पदामध्ये स्थिर राहणारे मुक्त लोक आहेत ते अशा पद्धतीने जगतात. त्यांना नको त्या गोष्टींमध्ये ते कधीही स्थिर होत नाही. त्यांची विश्रांती केवळ स्वतःमध्ये. आता इथून पुढे महत्त्वाचा विषय सांगतात आणि तो आपण थोडंसं टच करू आणि मग उद्या घेऊ. त्यांनी भूषणांनी सांगितलं की खरं म्हणजे अशी एकच विद्या, अशी एकच दृष्टी आहे की जी निर्दोष आहे, जिच्यामध्ये कुठल्याही शंका नाही आणि जी सगळ्या ज्ञानांमध्ये श्रेष्ठ असून कुठल्याही प्रयत्नाशिवाय सहज प्राप्त करून घेता येते. साक्षात्कार होईपर्यंत केला जाणारा आत्मविचार हाच सगळ्या दुःखांचा अंत करणार आहे, हाच सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणजे आपण आतापर्यंत जे काही अभ्यास करत आलो की आत्मविचार, आत्मविचार आणि आत्मविचार, हा जर केला तर बाकी सगळ्या गोष्टींचं दुःख आपोआप नाहीसं होतं. कधी सहज प्रयोग करून पहा. जेव्हा एखादी कठीण परिस्थिती आलेली असेल आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये मन विचलित झालं तर सहज बघा की मी कोण, हे सगळं काय आहे. हा प्रश्न विचारल्याबरोबर जे काही मनाचं जेवढं स्पंदनं झालेले असतील, जेवढा त्रास होत असेल तो लगेच शांत होतो. मग आपला दृष्टिकोन बदलतो की आता त्या परिस्थितीत जाऊन अडकण्याऐवजी मी आता विचार करेल की चला ही परिस्थिती कशी हाताळायची. म्हणजे इन्स्टेड ऑफ बिईंग अ पार्ट ऑफ द प्रॉब्लेम, त्या प्रॉब्लेमचा, समस्येचा भाग होण्याच्या ऐवजी
ती समस्या सोडवणारा म्हणून आपण तिथे लगेच उपस्थित होतो. हे जे परिवर्तन आहे हे केवळ या एका विचाराने येऊ शकतं की मी कोण आणि हे सगळं काय चाललं आहे, याच्यात खरंच अडकण्यासारखं काही आहे का. आता इथे भुषुंड सांगतात, ते या योगाचं थोडंसं इंट्रोडक्शन करवतात. ते म्हणतात की साक्षात्कार होईपर्यंत आत्मचिंतनाचा हा मनोमार्ग हा तुमच्यासारख्या ऋषींना वगैरे फार सोपा वाटतो. त्यांना हे सहज जमण्यासारखं आहे. परंतु माझ्यासारखे काही आहेत, त्यांना हे सगळं कठीण आहे. एवढा अभ्यास करा, एवढा विचार करा आणि याच्यामध्ये सतत 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 एक जन्म दुसरा जन्म अशा पद्धतीने काम करत राहा. तर मला ते थोडं कठीण वाटतं. माझ्यासारख्यांना सगळ्या कल्पना, सगळ्या क्रिया यांना अतिशय न कळणारं, अतिशय विलक्षण असं ते पद हे सामान्य बुद्धीच्या लोकांना कसं प्राप्त होणार. म्हणून हे मुनिराज, मी काय केलं की मी हे जे काही तुमचं ज्ञान आहे या ज्ञानाच्या आजूबाजूला ज्ञानाच्या सेवेत असलेल्या काही सख्या आहेत आणि त्या सख्यांपैकी एक सखी, तिला मी वश केलं आहे. ती सखी म्हणजे प्राणचिंता, प्राणाचा विचार, प्राणाचा अनुसंधान, तिचा मी आश्रय केला आहे. ती सखी अतिशय सौभाग्यदायिनी, सगळे सुख देणारी, जीवनाला संजीवनीकारी, सारखी उपकारक अशी आहे. त्या प्राणसंजीवनीचा मी अभ्यास केला, तिचा आश्रय केला. तर मग त्यावेळेस वसिष्ठ ऋषींना हे सगळं माहिती होतं की प्राणचिंता, प्राणसंजीवनी काय आहे, प्राणाचा अभ्यास काय. परंतु त्यांनी सहज संवादाच्या ओघात कौतुकाने विचारलं की तुम्ही ही जी प्राणचिंता अवलंबली, जिचा उपयोग केला, तिचं स्वरूप काय, कशा प्रकारे हे सगळं केलं जातं, हा प्राणायामचा अभ्यास काय आहे हे मला सांगा, नेमकं स्वरूप काय आहे, ते कसं काय करता येईल. तर त्यावेळेस भुषुंड म्हणाले की हे वसिष्ठ मुनी, तुम्ही तर सगळं जाणता, तुम्हाला सगळं माहिती आहे आणि सहज गंमत म्हणून माझ्यासारख्या कावळ्याची गंमत करायची म्हणून तुम्ही मला हा प्रश्न विचारत आहात. परंतु मी हे तरी सगळं सांगेल, कारण तुमच्यासारख्यांसमोर सांगितलं तर माझंही ज्ञान पक्कं होईल आणि ते स्पष्ट होईल. त्यामुळे त्यात सांगण्यात माझं काहीही नुकसान नाही आहे. आणि अशा रीतीने जे प्राणसमाधान आहे, प्राणाचं ज्ञान आहे, ते सगळं तिथे वसिष्ठ ऋषींना भुषुंडांनी सांगितलं. ते काय आहे हे अतिशय सुंदर ज्ञान आपण उद्यापासून ऐकायला सुरुवात करू. मी तुम्हाला जसं म्हटलं होतं की सत्रापूर्वी जेवण हे आता करू नका उद्यापासून. जे आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स करता आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना पुन्हा की 8:30 त्यांच्यासाठी आणि सगळ्यांसाठीच उद्यापासूनचे सत्र हे 8:30ला सुरू होतील आणि 9:15ला संपतील. 8:30पर्यंत आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स सुरू राहील, त्याच्यानंतर मग हे सत्र सुरू होतील. वेगळी लिंक, ते आर्ट ऑफ लिव्हिंगचं सत्र सोडून पुन्हा याच लिंकवरती आपल्याला जॉईन व्हायचं आहे. त्याबद्दल विद्याधरजी पुन्हा माहिती सांगतीलच. तर थोडा वेळ जरा आपल्या पोटाला ताण द्याल. मुळात प्राणायाम वगैरे हे सगळे त्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रोसेसमध्ये झालेले असतील, परंतु तरीसुद्धा एक छोटासा अभ्यास आपण करू आणि त्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ बंद करून काही खायचं प्यायचं असेल तर तुम्ही खुशाल खा, माझी हरकत राहणार नाही. पण तोपर्यंत थोडंसं पोटाला चिमटा घ्या, कारण हे प्राणायामचा अभ्यास हा फार सुंदर असेल, हा फार उपयोगी ठरेल. आणि जे तुम्ही आयुष्यात तुमच्याकडे इतर कुठेही तुम्ही शिकले असाल, जे काही प्राणायाम करत असाल, तुमच्या निश्चित लक्षात येईल की तो अभ्यास खूप इम्प्रूव्ह होतो आहे. तर उद्यापासून भलेही प्राणायामबद्दल त्यांनी माहिती दिलेली नाही, तरी पण मी ती माझ्या पद्धतीने सुरू करेल, जेणेकरून तो अभ्यास व्यवस्थित स्थिर व्हावा आणि पुढचं हे संपेपर्यंत रोज निदान आपण 5 मिनटं का होईना पण थोडासा प्राणायामचा अभ्यास करत राहू. ठीक आहे. तर आज इथे थांबूया आणि हा सगळा अभ्यास उद्यापासून सुरू करू. प्राणायामबद्दल, आपल्या शरीराबद्दल हे सगळं इथे भुषुंड यांनी सांगितलं आहे वसिष्ठ ऋषींना, ते सगळं उद्या कव्हर करू. तोपर्यंत थांबूया. जय श्रीराम, जय गुरुदेव. विद्याधरजी, तुमच्याकडून काही सूचना आहेत त्या